नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी तुमच्यासमोर खूप महत्त्वाची माहिती आणलेली आहे. त्या अगोदर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे UDID कार्ड आहे आणि तो जर अपडेट करण्याची वेळ आली आहे तर लवकरात लवकर करून घ्या. कारण दिव्यांग विभागाकडून अशी सूचना आलेली आहे की ज्या लोकांनी आपला UDID कार्ड अपडेटेड केला नाही आहे तर तुम्हाला तातडीची सूचना अशी आहे की लवकरात लवकर आपला UDID कार्ड अपडेट करून घ्या. तुम्हाला माहीतच आहे अपडेट कुठं होते, सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि तिथं जाऊन तुम्हाला अपडेट करावं लागेल. तुम्हाला प्रोसिजर माहीत आहे कारण तुम्ही ह्या अगोदर केलं असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी आपला eKYC बँकेमार्फत केलेला नाही आहे त्यांचं पण समोरची पेन्शन अडकणार आहे. कारण eKYC शिवाय तुमची पेन्शन थांबते. म्हणजे DBT पोर्टलवर तुमची DBT होत नाही eKYC नसल्यामुळे. आधार अपडेट नसल्यामुळे पण तुमच्या DBT होत नाही. म्हणून आधार अपडेट करणं खूप आवश्यक आहे, eKYC करणं पण खूप आवश्यक आहे, लाईफ सर्टिफिकेट भरणं खूप आवश्यक आहे. म्हणून मंत्रालयाकडून अशी तातडीची सूचना आहे की ज्या लोकांनी अजूनपर्यंत आपला UDID कार्ड अपडेट केला नाही आहे, आधार कार्ड अपडेट केला नाही आहे आणि eKYC केलं नाही आहे, तशाच प्रकारे दिव्यांग पोर्टलवर सुद्धा eKYC करायची आहे. तसंच UDID कार्ड अपडेट करताना पण eKYC होते. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही प्रत्येक बाबीवर eKYC केली असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी हे केलं नाही, बँके थ्रू eKYC केली नाही, UDID कार्ड थ्रू eKYC केली नाही, तशाच प्रकारे दिव्यांग पोर्टल थ्रू जी eKYC होते ती नाही केली तर त्यांची समोरची पेन्शन अडकेल. आणि पेन्शन अडकण्यास सरकार जबाबदार राहणार नाही, परंतु तुम्ही जबाबदार राहणार आहात. म्हणून लवकरात लवकर तातडीने आपली eKYC बँके थ्रू करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, UDID कार्डमध्ये जे eKYC लागते ती करून घ्या. तशाच प्रकारे जे दिव्यांग पोर्टल आहे त्याच्यावर पण eKYC आता करावी लागणार आहे. कारण ऑप्शन आलेलं आहे नवीन तिथं की तुम्हाला eKYC करायची आहे. जर केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या मंडळी. आणि तुम्हाला सांगू इच्छितो लाईफ सर्टिफिकेट लवकरात लवकर ह्या महिन्यातच तुम्हाला करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. 30 तारखेच्या अगोदर लाईफ सर्टिफिकेट भरून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट तुम्ही अपडेटेड ठेवा. कारण अपडेट केल्याशिवाय तुम्हाला समोरची पेन्शन मिळणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणून सरकार इतकी घाई करत आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की सगळं कारभार दिव्यांग लोकांची पेन्शन म्हणा किंवा आर्थिक मदत म्हणा किंवा स्वयंरोजगारांसाठी जी मदत पोहोचविली जाणार आहे ती मदत सुद्धा तुम्हाला दिव्यांग पोर्टलवरून म्हणजे दिव्यांग मंत्रालयाकडूनच मिळणार आहे. म्हणून तुम्हाला दिव्यांग मंत्रालयामध्ये जितक्या पण कंडिशन आहेत त्यांच्या ज्या कंडिशन आहेत ते सगळ्या कंडिशन तुम्हाला पूर्ण करायचेच आहेत मंडळी. खूप आवश्यक आहे ते. तशाच प्रकारे प्रत्येक तहसील कार्यालयाकडून सूचना आलेली आहे की लवकरात लवकर आपला UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर घेऊन जायचं आहे ज्या मोबाईलवर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि रजिस्ट्रेशन नसेल केलं अजूनपर्यंत दिव्यांग पोर्टलवर ते पण करून घ्यायचं आहे. आणि सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आणि तिथं तुम्हाला पटवायचं आहे. खूप आवश्यक आहे. हे कागदपत्र देणं खूप आवश्यक आहे. झेरॉक्स प्रत तुम्हाला द्यायची आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला समोरची पेन्शन मिळणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. जर तुम्हाला समोरची पेन्शन पाहिजे, एप्रिल महिन्यापासून दिव्यांग विभाग तुमची पेन्शन वाटप करणार आहे. आणि ही समोरची पेन्शन तुम्हाला जर पाहिजे आहे तर तुम्हाला eKYC करणं आवश्यक आहे, आधार अपडेट करणं आवश्यक आहे, तशाच प्रकारे UDID कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे, तशाच प्रकारे दिव्यांग पोर्टलवर नोंदणी करणे सुद्धा खूप आवश्यक आहे. दिव्यांग पोर्टलवरची eKYC करणं खूपच आवश्यक आहे. म्हणून लवकरात लवकर आपल्या एरियातील तहसील ऑफिसमध्ये किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. कारण ज्या लोकांचे डॉक्युमेंट सबमिट नाही झाले आहेत, ज्यांनी eKYC कंप्लीट केलेली नाही आहे त्यांना समोरची पेन्शन मिळणार नाही आहे. मग कोणताही अधिकारी तुमची गोष्ट नंतर ऐकणार नाही. वेळ आता आहे मित्रांनो.
आत्ताच मार्च महिन्यामध्येच वेळ आहे तुम्हाला सगळं करण्यासाठी. म्हणून ह्या मार्च महिन्यामध्ये सगळे डॉक्युमेंट क्लिअर करून टाका. डॉक्युमेंट सबमिट करा, ई-केवायसी करून घ्या, आधार अपडेट, UDID कार्ड अपडेट करून घ्या, कारण त्याशिवाय तुमची समोरची पेन्शन मिळणार नाही, ही ताकीद त्यांनी दिलेली आहे. महत्त्वाची सूचना तुम्हाला दिव्यांग मंत्रालयाकडून आलेली आहे. म्हणून लवकरात लवकर हे कार्य करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला समोरची माहिती हवी आहे तर. आणि लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा, शेअर करा. थँक्यू तुम्हा सगळ्यांना आमच्यासोबत जोडण्यासाठी. आणि माझी इच्छा आहे की तुम्हा सगळ्यांना पेन्शन नेहमी मिळत राहावी, म्हणून लवकरात लवकर हे कार्य करून घ्या. हे खूप आवश्यक आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत जनहितार्थ ही माहिती पोहोचवा. थँक्यू.